मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण द्या, हाजी एमडी शेख। सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक आमदार यशवंत माने कालपासून सोलापूर दौऱ्यावर होते। त्यांना ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद व डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष हाजी एमडी शेख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुस्लिम समाजाच्या समस्यांचं निवेदन देऊन चर्चा केली असता त्यावर आमदार माने म्हणाले, मंगळवारी सकाळी अजितदादांबरोबर बैठक आहे। त्या बैठकीत सर्व मागण्या मांडून निवेदन देऊन तुमच्या बरोबर चर्चेसाठी दादांची वेळ घेतो। त्यावेळेस तुम्ही चर्चेसाठी या। मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मजबूतीसाठी या चालू वर्षापासून मुस्लिमांना 5% शिक्षणात आरक्षण मिळावे। मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींचे अनुदान द्यावे। वक्फ बोर्डाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात व्हावे। वक्फचे कामकाज जोमाने चालण्यासाठी वक्फ बोर्डाला 100 कोटी अनुदान द्यावे। येत्या नवीन वर्षातील अभ्यासक्रमात लादण्यात आलेले मनुस्मृतीचे भाग वगळण्यात यावे। तसेच सध्या राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षकांची पद भरती करताना पवित्र पोर्टलच्या नावाखाली घेण्यात आलेल्या पद भरतीत उर्दू शाळांमध्ये शिकवण्यासाठी इतर समाजाच्या उमेदवारांना म्हणजेच उर्दूचे ज्ञान नसणाऱ्या उमेदवारांना भरती करण्यात आले। ते त्यांना उर्दूकडे न वळवता इतर शाळांमध्येच त्यांना पाठवावे व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन 2016 साली एका जनहित याचिकेत अल्पसंख्याक शाळांमध्ये उमेदवारांना पद भरतीसाठी टीटी अनिवार्य नसल्याचे निर्देश खंडपीठाने दिले। त्यांचा GR महाराष्ट्र शासनाने काढून अंमलबजावणी करावी। अल्पसंख्याक शाळांमधील रिक्त असलेले पदे 100% भरती करण्यास महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा। या सर्व मागण्यांचं निवेदन 12 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता मुंबई येथील देवगिरी बंगल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आलेला आहे। त्यात आणखी भर म्हणून महायुतीचे सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांना चर्चा करून शिष्टमंडळाने वेगवेगळे 3 निवेदन सादर केले। त्यात अध्यक्ष हाजी एमडी शेख, ढौला अखलाक शेख, मुदस्सर शेख, गौस शेख, MK भागोजी, बशीर शेख, नजीर शेख आदी यावेळी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक मोहोळचे आमदार माननीय यशवंत माने साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर कालपासून आहेत। तर सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या अनेक समस्या आहेत। पैकी 5% मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण मिळावं। नंबर 2, जे शिक्षक भरती बंद आहे, अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरती 100% पूर्णपणे करण्यास मुभा असावी। नंबर 3, जे येणाऱ्या नवीन सिलेबस मध्ये अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा प्रकार त्या लोकांनी लादलेला आहे ते रद्द करण्यात यावा। तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन 2016 साली अल्पसंख्याक शाळांना TETची अट रद्द करण्यात यावी असा आदेश दिलेला आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तसा GR काढून अल्पसंख्याक मधील जे D.Ed आणि B.Ed झालेले उमेदवार आहेत त्यांना भरती करण्यास मुभा असावी। तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद शासनाने करावी आणि ते फक्त हमी न घेता महामंडळाला 1000 कोटी रुपये त्यांनी निधी द्यावा, जेणेकरून अल्पसंख्याक समाजामधील महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक लोन असेल किंवा लोकांना छोटे मोठे 3-3 लाखाचे प्रत्येकाला 3 लाख रुपये लोन मिळावं आणि प्रत्येक जण जे कामाधंद्याला लागावं, त्यांना छोटंसं भाग भांडवल उभारता यावं म्हणून 1000 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी करून मंजुरी देऊन ते निधी त्यांनी महामंडळाला द्यायला पाहिजे। तसंच वक्फ बोर्डाचं कार्यालय महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात व्हावं। तसंच 100 कोटी रुपये वक्फ बोर्डाला त्यांनी निधी म्हणून द्यावं। काल 10 कोटी रुपये मंजूर केल्याचं अजितदादा पवारांनी जाहीर केलं, त्यापैकी 2 कोटी रुपये दिलं तर एवढं बवाळ उठा लागलाय, एवढं लोक वरडावरडी करायला लागलेत। अरे, इतर समाजाच्या लोकांना एवढ्या मोठमोठ्या कोट्यावधीच्या निधी दिले जातात, कोणीही विरोध करत नाही, उलट मुस्लिम समाज त्यांना पाठिंबा देत असतो। त्यामुळं प्रत्येकाने त्याला पाठिंबा द्यावा। महाराष्ट्र शासनाने बिनचूक मौलाना आझाद महामंडळाला 1 कोटीचं तरतूद करून द्यावी आणि 100 कोटी रुपये वक्फ बोर्डाला त्यांनी बिनचूक द्यावं
अशा मागण्यांचं निवेदन मी परवाच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला सकाळी देवगिरी बंगल्यावर म्हणजे अजितदादा पवारांना समक्ष भेटून सकाळी 7 वाजता 12 तारखेला दिलं. आज त्याची प्रत आणि ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदकडनं आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या वतीने आज एक निवेदनच्या प्रती माने साहेबांना आता आमदार यशवंत माने म्हणजे जिल्हा समन्वयक महायुती यांना आज दिलेला आहे. त्यांनी निश्चितच हे त्यांनी सांगितलेले आहेत की मी मंगळवारी सकाळी आमची अजितदादाबरोबर बैठक आहे तर त्यांच्या कानावर संपूर्ण चर्चा करून देतो आणि यापैकी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्याने आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.